जर तुम्ही प्राण्याचं मांस खाल तर हळूहळू प्राण्यासारखे व्हाल. महावीरांनी हे 2500 किंवा 2600 वर्षांपूर्वी सांगितलेलं. याचा अर्थ असा नाही की आज तुम्ही बकरी खाल्ली तर उद्या बकरीसारखे दिसाल किंवा तसं काही. तुमचं शरीर 2 पेशींपासून सुरू झालं, नाही का? स्मृतीच्या 2 पेशींचा गुणाकार होऊन सगळं घडलं, पण तेच वैशिष्ट्य कायम राखलंय. मग तुम्ही सफरचंद खाल्लं किंवा चिकन किंवा काहीही खाल्लं तरी त्या स्मृतींचं वैशिष्ट्य राखलं गेलंय, नाही का? पण जर तुम्ही असं अन्न खात राहिलात ज्यात अधिक जटिल स्मृती आहेत तर त्या स्मृतीवर तुमच्या स्मृतीच्या प्रभावाची क्षमता कमी कमी होत जाते. जसं जसं ते तुमच्या जवळ येत जातं, तुम्ही जे काही खाता ते तुमच्यापासून शक्य तितकं दूर असलं पाहिजे, उत्क्रांतीच्या मांडणीनुसार. म्हणून तुमच्यापासून सर्वात दूर जीवन प्रक्रिया म्हणून वनस्पती आहेत. जर तुम्हाला प्राणी खायचा असेल तर तो पाण्यातला असावा, मासे, कारण ते जीवनाचं प्राथमिक रूप आहेत. हालचाल करणाऱ्या प्राण्यामध्ये मासे तुमच्यापासून सर्वात दूर आहेत, म्हणून ते ठीक आहे.